सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज पोटतिडकीने आंदोलन करत आहे। परंतु धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि खासदार संजय राऊत यांनी ओबीसी प्रवर्गात मराठा समाजाला समाविष्ट करण्याबाबत बेताल वक्तव्य करून या मागणीला बाधा आणण्याचा प्रयत्न केला आहे। या वक्तव्यामुळे मराठा समाजात तीव्र नाराजगी पसरली आहे। आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं। आरक्षण आमच्या ओबीसी नेत्यांनी असो कुणी असो सगळ्यांनी जरांगे पाटलांना एकटं पाडण्याचा कोंडीत धरण्याचा प्रयत्न चालू आहे। पण मला एवढंच सांगायचं की सगळी अख्खी महाराष्ट्रातला सकल मराठा समाज आणि सर्व मराठी जनता जरांगे पाटलांच्या सोबत आहे आणि सोबत राहील। बस एवढं सांगायचं, जरांगे पाटील कधीच एकटे नाही, कधी एकटे असणार नाही। खासदाराचा जाहीर निषेध करतो मी। मित्रांनो, मराठ्याचं काय चाललंय आणि ह्यांचं काय चाललंय, आमचं गळ्यातलं ताईत म्हणणार आम्ही ग्रामीण भागातले, आम्ही ग्रामीण भागात शेतकरी आहे। आमच्या गळ्यातलं ताईत म्हणणारा निंबाळकर साहेबाला आम्ही 3 लाखाच्या मतदानाने निवडून दिले आणि आमच्याच जर तुम्ही जीव घ्यायला लागला तर तुमचा मी जाहीर निषेध करतो। अहो, आपण कुठं चाललोय, तुम्ही कुठं चाललाय? जरांगे साहेब भक्तींना सगळं काय करायची, तुम्ही बोलायचं म्हणजे कारण नाही ना। 52%, 53%, 50च्या पुढे तुमच्या बापानं दिलं, आमच्या बापानं दिलं आरक्षण। त्याच्यामुळे तर जवळजवळ 60 वर्ष झालं, त्याच्यामुळे तर आपण जग मारली आहे। आजचं उदाहरण तुम्हाला कालचं सांगतो, माझा ओबीसीचा दाखला निघाला नाही, मुलगा 15वीला आहे। हे 2 दिवसाच्या दाखल्यासाठी त्याला 60,000 रुपये भरावं लागेल। हे का आमच्या बापानं भरायचं का तुमच्या बापानं भरायचं हे सांगावं। तुम्ही देणार आहे का सांगा? आत्ताच उदाहरण सांगतो, एक अर्ध्या तासाखाली मी तुम्हाला फोन लावला होता ओमराजे, तुमच्या पीएनं उचलला म्हणजे मी कशासाठी फोन लावला होता की आपल्या महाराष्ट्र